नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। शिवाय शेतकऱ्यांचा माल तातडीने बाजारात जाऊ शकतो, त्यामुळे हा महामार्ग तातडीने करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नियोजनाने आणि जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। सांगली शहरात मोठे उद्योग येण्यास सुरुवात होणार आहे, त्यामुळे शहरातील तरुणांना आता काम मिळणार आहे। त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे। शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यासह परराज्यातील बाजारपेठेत जाण्यासाठी या महामार्गाची देखील गरज आहे। पण काही मुठभर विरोधक, कम्युनिस्ट, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। शिवाय महापूर येणार अशा अफवा देखील उठवत आहेत। सध्या महापूर हा नदी असलेल्या गाळामुळे येत आहे, त्यामुळे नदीतला गाळ पूर्वी हटवणं आवश्यक आहे। महापुराला हा शक्तीपीठ महामार्ग बाधिक असल्याचं केवळ अफवा आहे, त्यामुळे शासनाने विरोधकांचं न ऐकता विकास कामांसाठी तयार होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचं काम तातडीने सुरू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात जितेंद्र शहा, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे, सांगली शहर प्रमुख पायल पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, आनंदा मोरे, उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर, प्रभाकर कुरळपकर आदी जण सहभागी झाले। शक्तीपीठ महामार्ग व्हावा या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमचे संपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे। सरकारनं शक्तीपीठ महामार्ग घोषणा केली आहे, त्याच्या समर्थनार्थ आम्ही हे धरणे आंदोलन शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही केलेलं आहे। हा महामार्ग झाला तर सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे। ह्या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यावर आमच्या भावी पिढीला आत्ता जे मुंबई पुण्याला आमची भावी पिढी स्थायिक व्हायला लागल्या, म्हणजे एक वेळेला वरदानचं शहर म्हणून असं गणलं जाईल। भावी पिढी जर पुण्या मुंबईला स्थायिक झाली तर ती भावी पिढी पुण्या मुंबईला स्थायिक नाही झाली पाहिजे, ती चांगलीच राहिली पाहिजे। त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे, नवीन पुणे महामार्ग होणं गरजेचं आहे। एवढा विकासाला औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती होणार तर भावी पिढींना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। रोजगार उपलब्ध झाला तर शहराचा विकास होणार आहे आणि शहराचा विकास झाला की मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे। आणि काही कम्युनिस्ट लोक याला विरोध करतायत, या शक्तीपीठ महामार्गाला ते काही लोकांची सुपारी घेऊन विरोध करतायत, विकासाला विरोध करतायत। त्यांनी योग्य कामाला, अयोग्य कामाला विरोध करावा अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन आयोजित केलेलं आहे।